जा बोले माणसं नको क्वेश्चन बोल. डन. हां, मेन थिंग की कसं चेंज करता येऊ शकतं. छोट्या छोट्या इश्यूजपासून हेल्थपासून घ्यायला गेला तरी पण मी तुला बोललो की विंटर आलं आहे तर विंटरशी रिलेटेड जे काही डिझीज असतील तेही आम्ही दाखवतो. त्याच्यापासून प्रिव्हेंट कसं करायचं तेही दाखवतो. किंवा एखादी पॉलिटिकल सिच्युएशन असेल की आता असं असं झालं आहे तर ऑबियस प्रबोधन हे खरं त्याचं हे आहे. आणि बातमी देणं ही पण प्रबोधन लोकांना शहाणं करणं म्हणतो ते ॲक्च्युली मीडियाचं काम आहे. आणि कदाचित त्यामुळेच अजूनही जरी न्यूज चॅनल झाले इंटरनेट आलं तरीही लोक ते वाचतायत, ते ऐकतायत, ते बघतायत. तर माझ्यामध्ये जर का ते प्रभाव पाडणार असेल चेंज द वर्ल्ड असं जर का तू डायरेक्टली म्हणायचं असेल तर प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये आता तू बघू शकत असशील की इम्पॅक्ट नावाचा एक त्यांनी चालू केलेलं असतं. मटामध्ये मटा इम्पॅक्ट आहे, जी 24 तासमध्ये जी 24 तास इम्पॅक्ट आहे. प्रत्येकजण असतं की इवन तुमच्या इथे पाणी साचलं आहे पाण्याचा फोटो पाठवा, आम्ही त्यांच्याकडे मागे लागून ते करून घेऊ. म्हणजे अर्थात लोकांपर्यंत पोचणं हे जरी त्यांचा एम असला त्यामागे तरी त्याच्यातून ते बदल त्यांना हवे असलेले बदल लोकांना मिळत आहेत आणि त्यासाठी ते हॅप्पी आहेत. म्हणजे कालचंच उदाहरण घ्यायचं झालं तर काल दिवा आणि याच्या परिसरामध्ये खूप ट्रेनचे प्रॉब्लेम्स झाले. मी त्यावेळेला ठाण्यात होतो. मला माहिती आहे की मला CST साईडला जायचं आहे पण ते बघून मी माझ्याबरोबरच्या 10 जणांना फोन करून सांगितलं की बाबरे घरातून निघू नकोस असा प्रॉब्लेम आहे. ते शहाणं करण्याचं काम तिकडनं येतं आहे मीडियामधून आणि हे गरजेचं आहे. छोटं अर्थात आता तो मुद्दा मीडियाने एवढा उचलून धरला आहे की त्याच्यावरती मी आज सकाळीपासून मी तेच बघत होतो माझं काम चालू असताना. वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळी लोक त्याच्यावरती सोल्युशन्स देत आहेत, काय करता येईल त्याच्यावरती डिबेटिंग त्यांचं चालू आहे. हे जे डिबेटिंग असतं ना या डिबेटिंगमधून तुला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, खूप साऱ्या गोष्टी तुला कळतात. कदाचित एका 4 भिंतींच्या खोलीमध्ये राहून त्या मंत्र्याला किंवा त्या अधिकाऱ्याला किंवा माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सामान्य माणसालाही ते कळणार नाही. ते कदाचित तिथे एक मीडियामुळे त्यांना व्यासपीठ मिळालं, तिकडे ते सगळे येत आहेत एकत्र बसत आहेत, त्याच्यावरती डिस्कशन होतं आहे. लोकांना तिकडे डायरेक्टली इन्व्हॉल्व करून घेतलं जातं आहे की बाबा अमुक हे या स्टेशनवरचे लोक आहेत, यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही सांगा तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत. डायरेक्टली आम्ही त्यांच्याशी डिबेट करतो याच्यावरती काय सोल्युशन येईल. आणि हे सगळे मुद्दे कुठेतरी मांडण्याआधी तिकडे डिस्कस होत आहेत, ते लोकांसमोर डिस्कस होत आहेत. लोकांना त्या अधिकाऱ्यांची, त्या मंत्र्यांची आणि स्वतः आपली जनतेची बाजू कळते आहे. त्यांना ती बाजू भक्कम करता येते प्रत्येकालाच. आणि त्यामुळे कदाचित ते खरंच आपल्याला सर्वांनाच ते उपयोगी आहे आणि मीडिया क्षेत्रात तसं आहे. तुमच्या अकॉर्डिंग टू यू न्यूजपेपर की टीव्हीतली न्यूज सोसायटीवर जास्त इम्पॅक्ट कशाचा आहे? कमी इम्पॅक्ट जास्त इम्पॅक्ट असं म्हणणार नाही मी. त्या लेवलला ते आहे. म्हणजे जर का आता मी गाडीमधून ट्रॅव्हल करत असीन किंवा मी घरी असीन तर मी न्यूज TV बघणं प्रिफर करीन. पण त्यांची भाषा असते, छोटी वाक्य, जी इम्पॅक्ट करणारी वाक्य, सनसनाटी देण्याची वाक्य किंवा त्यातून पटकन लोकांना कळेल असं सांगण्याची वाक्य, याच्यातून तुम्हाला काय घडलं आहे हे कळतं. पण त्याच्यावरचं विश्लेषण जे असेल दुसऱ्या दिवशी ते वाचण्यासाठी त्यासाठी लोक दुसऱ्या दिवशी पेपर उघडतातच. त्यामुळे ती गरज आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही पेपर वाचा किंवा तुम्ही चॅनल्स बघा, तेव्हाची ती गरज आहे. म्हणजे मी आता घरी गेल्यावरती मी न्यूज चॅनल बघीन, काय झालं हे मला कळेल, त्याबद्दलची माहिती मला मिळेल आणि त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी मला डिटेल इन्फॉर्मेशन दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू.